नमस्कार, मानवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इथे यखनी पुलाव बनवतो। त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतले। हे खडे मसाले घेतलेत मी। त्यामध्ये आहे 2 मोठी वेलची, तमालपत्र, छोटी 2 वेलची, काळी मिरी, लवंग आणि दालचिनी वापरले मी। हे सगळे मसाले आपण चिकन मध्ये टाकून घेऊ। आता इथे मी आलं लसणाची पेस्ट घेतली। आलं लसणाची पेस्ट थोडीशी जास्त वापरायची म्हणजे छान होतो पुलाव। त्यामध्येच आपण आता इथे दही टाकून घेणार आहोत। अर्धी वाटी दही घेतले। आपण लागेल तसं थोडं घेऊ। याबरोबरच आपण इथे कांदा सुद्धा घेतलेला आहे उभा कापून। तर या कांद्यामधला आपण अर्धा कांदा इथे वापरायचा आणि राहिलेला कांदा नंतर वापरायचा आहे। त्यामध्येच आपण लगेच चवीप्रमाणे मीठ घालूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। चिकन आता इथे व्यवस्थित आपण मिक्स करून 10 मिनिटं आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत। तरी अशा प्रकारे मस्त व्यवस्थित मिक्स झाले, पण थोडंसं दही कमी वाटते तर परत मी थोडंसं त्यामध्ये दही टाकून परत एकदा छान असं मिक्स करून 10 मिनिटासाठी याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊया साईडला। आता 10 मिनिटं पूर्ण झालेले तर इकडे आपण कढईमध्ये फोडणी घेऊया। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे। 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप घालायचं आहे। तूप अगदी थोडंसंच घालूया। तेल छान असं कडकडीत तापलं ना की आपण जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ना ते तेलामध्ये टाकून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटं आपण इथं परतून ना तसंच ठेवून देऊया 2 ते 3 मिनिटासाठी। कारण काय होतं, छान असं तो दह्याचा फ्लेवर वगैरे आहे ना तो तेलामध्ये आणि चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि मगच तो यखनी पुलाव खायला छान लागतो। तर इथं सगळं चिकन मी व्यवस्थित टाकलेलं आहे कढईमध्ये। आता त्याला छान असं फिरवून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटं असं सोडून द्यायचं आहे। तेलामध्ये त्याला चांगलं परतू द्यायचं आहे आणि जे खडे मसाले आहेत ना त्याचा सुद्धा फ्लेवर छान असा उतरतो। आता 2 ते 3 मिनिटे छान मी परतले, त्याला पाणी सुद्धा सुटले। तर वरून आपण आता 1 ग्लास पाणी टाकूया, थोडंसं मिक्स करूया आणि बंद करून याला शिजायला सोडून देऊया। तरी एक 8 ते 10 मिनिटं लागतात चिकन शिजायला। आता एक 10 ते 15 मिनिटं झालेत मी असं सोडलेलं होतं चिकन। तर ते बघूया आपण आता शिजलेलं आहे की नाही। तर वाव, मस्त कलर पण आलेला आहे आणि वरूनच दिसते हे चिकन शिजलेले, कारण लगेचच हाडापासून स्किन बाजूला झाली की शिजलं असं समजून घ्यायचं। तरी पण मी इथे 2 ते 3 पीस चेक करून घेते म्हणजे लक्षात येईल ते शिजलेलं आहे की नाही। तर हे बघू शकता तुम्ही, शिजलेलं आहे अगदी, चाकू सहजपणे आतमध्ये घुसतोय। तरी पण मी 3-4 पीस चेक करून बघितलेलेच आहेत। काय होतं काय वेळेस ना चिकन दांडरलं जातं म्हणजे थोडंसं कडक होतं, मऊ पीस असतो तो, त्यामुळे चेक करायला पाहिजे ते व्यवस्थित। आता गॅस बंद केलेला आहे, थोडंसं सोमट झालेलं आहे हे। तर आपण चिकन बाजूला करून घेऊया आणि पाणी साईडला करूया। म्हणजे यखनीचं जे पाणी आहे ना ते आपण व्यवस्थित बाजूला करायचं आहे। या स्टेजला तुम्ही खडे मसाले सगळे काढून टाकले तरी चालेल। आता साईडला आपण पुलावला लगेच फोडणी देऊया। त्यासाठी कढई गॅसवरती ठेवली आहे। 2 चमचे त्यामध्ये आपण तूप घालूया। तूप कडून झालं ना त्यामध्ये 1 चमचा शहाजिरे टाकायचे आहेत। शहाजिरे थोडेसे तडतडले ना लगेच आपण इथे कांदा टाकूया, जो सुरुवातीला आपण अर्धा ठेवलेला होता तो उभा चिरलेला। आता कांद्याला आपल्याला इथं थोडंसं डार्क ब्राऊन होऊ द्यायचं आहे। एक 2 ते 3 मिनिटे छान असं तुपामध्ये परतायचं आहे म्हणजे त्याचा फ्लेवर पण छान असा उतरतो पुलावमध्ये। तुपामध्ये या सगळ्या वस्तू आपण बनवतो ना तर अगदी जबरदस्त चव येते या पुलावला आणि खायला इतका खमंग लागतो ना। तर तुम्ही बघू शकता इथे छान असा कांदा परतून झालेला आहे, कलर सुद्धा चेंज झालाय। आपण इथे चिकन टाकून घेऊया, साईडला काढलेलं होतं ते चिकन सुद्धा 2 ते 3 मिनिटं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। इथं साईडला मी बासमती तांदूळ स्वच्छ असे धुवून ठेवलेले आहेत, ते आपण इथे टाकून घेऊया। 200 ग्राम तांदूळ आहे हा, अर्धा किलो चिकन आणि 200 ग्राम तांदूळ। हे छान असे तांदूळ आणि चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। खरं तर या पुलावमध्ये एक्स्ट्रा मसाले काहीही नाही आहेत, जसं की लाल तिखट, मिरची, धना पावडर, जिरा पावडर, तरी सुद्धा खायला इतका प्रचंड चवीला लागतो ना हा। एकदा तुम्ही बनवून खाल तर याचे फॅन झाल्याशिवाय राहणार नाही। आता हे जो आपला चिकन स्टॉक आहे ना तो आपण इथे टाकून घेऊया। मात्र थोडासाच टाकायचा आहे, कारण बासमती तांदळाला जास्त पाण्याची गरज लागत नाही, थोड्या पाण्यामध्ये छान असा फुलतो। आणि राहिलेलं चिकन स्टॉक आहे ना तो तुम्ही भाजीमध्ये वगैरे वापरला तरी चालेल। इथे चवीप्रमाणे मीठ घालून आपण झाकून ठेवूया 10 मिनिटं तरी।
तुम्ही मिठाचा वापर तुमच्या चवीप्रमाणे करू शकता, कारण मी अगोदर पण चिकनमध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे इथे अगदी थोडंसं घातलं आहे। मंद आचेवरती अगदी 6 ते 7 मिनिटं मी झाकून ठेवलेला होता पुलाव। आता वाफसुद्धा छान अशी निघाली। आता आपण चेक करूया। तर हा बघू शकता तुम्ही, मस्त मोकळा मोकळा झालेला आहे आणि वास काय जबरदस्त सुटले, कारण आपण हे सगळं तुपामध्ये बनवलेला, त्यामुळे अगदी फ्लेवर छान उतरलेत आणि चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे आणि राईससुद्धा मोकळा मोकळा झाला आणि सगळे मसाले एकत्र व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। यासोबत तुम्ही चिकनची भाजी खाऊ शकता किंवा तुम्ही असा कोरडा खाल्ला तरी सुद्धा खूप टेस्टी लागतो। लहान मुलं तर आवडीने खातात, पण मी इथे साईडला जे चिकनची भाजी राहिली होती त्याचंच सार बनवून ठेवलेलं आहे। बुंदी रायतासुद्धा याबरोबर तुम्ही खाऊ शकता। तर मस्त यखनी पुलाव बनवून तयार आहे। वेगळी रेसिपी आहे। आवडली तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कशी वाटली रेसिपी ती सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचं। नंतर छान अशा व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार।